कोण गावातील गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालयात श्रावणसरी व मंगळागौर उत्सव जल्लोषात संपन्न झाला। महाविद्यालयाचे सचिव विजयानंद पाटील हे स्वतः आई वत्सला गजानन पाटील यांच्या स्मृती जागवण्याचे काम करताना त्यांच्या संकल्पनेतूनच मंगळागौर उत्सव गेली अनेक वर्षापासून महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे। या उत्सवासोबत यावर्षी श्रावणसरी साजरी करताना विद्यार्थ्यांनी कवितांचे वाचन केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित कोणगावच्या सरपंच रेखा पाटील, माजी सरपंच डॉक्टर रुपाली कराळे, ॲडव्होकेट सुमिता पाटील, ग्रामपंचायत सदस्या दीपाली कराळे, रेखा मुकादम, ॲडव्होकेट धनश्री म्हात्रे, प्राध्यापिका सोनाली जाधव मॅडम यांनी मंगळागौरीच्या प्रतिमेचे विधिवत पूजन केले। या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून सहाय्यक सरकारी अभियोक्तापदी निवड झाल्याबद्दल कोणगावची सून ॲडव्होकेट धनश्री संदीप म्हात्रे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राध्यापक विक्रांत ठाणगे यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका चेतना म्हात्रे यांनी केले। जाणून घेऊया एक रिपोर्ट। महिलांना श्रावणात आकर्षित करते ती म्हणजे मंगळागौर, बरोबर की नाही? मंगळागौर या कार्यक्रमाचे देखील आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आले आहे। खरं हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी, हा कार्यक्रम तुम्हा सर्वांसाठी, ज्या कार्यक्रमाची आपण एवढ्या दिवसांपासून आतुरतेने वाट पाहतो। श्रावणसरी, त्याचबरोबर मंगळागौर। आपण ज्या देशामध्ये राहतो तो देश म्हणजे भारत, ज्या भारताला संस्कृतीचा वसा आणि वारसा, याच वसा आणि वारसाचं एक प्रतीक म्हणजे मंगळागौर आणि श्रावणसरी। याचं औचित्य साधून आज आमचं हे महाविद्यालय हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करत आहे। खरं तर शिक्षण हे शिक्षण ही पार्श्वभूमी न राहता आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या संस्कृतीचं, आमच्या कलांचं दर्शन व्हावं, हेही आमच्या कॉलेजचं उद्दिष्ट आहे। ज्यांच्या नावाने आम्ही हे महाविद्यालय चालवतो ते म्हणजे आमचे अण्णा। अण्णांना सुसंस्कृत समाज घडावा अशी एक अभिप्रेरणा होती, अण्णांची ती धारणा होती। आणि म्हणूनच अण्णांच्या या विचारांवर, अण्णांच्या पावलांवर पाऊल ठेवत आम्ही सर्वजण त्यांचं हे उद्दिष्ट साध्य करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो। त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा आपल्या महाविद्यालयात संपन्न होत असलेला श्रावणसरीचा कार्यक्रम। या कार्यक्रमाबरोबर आपण काव्यवाचन स्पर्धा सुद्धा घेणार आहोत। मी सर्व पाहुण्यांना आवर्जून सांगतो की आमच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाऊन काहीतरी करिअर करता यावं, काहीतरी आगळं आणि वेगळं त्यांच्या माध्यमातून घडावं, त्यासाठीची ही सुरुवात आम्ही आमच्या महाविद्यालयीन पातळीवरूनच आमच्या विद्यार्थ्यांकडून करून घेतो। काव्यवाचन स्पर्धा असेल, डान्स असेल, निबंध स्पर्धा असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा आम्ही वर्षभर आमच्या महाविद्यालयात सातत्याने भरवत असतो, जेणेकरून त्याच्या माध्यमातून आमच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य गाठता येईल। अशीच एक काव्यवाचनाची स्पर्धा सुद्धा आज तुमच्या सर्वांच्या समवेत इथे संपन्न होणार आहे। तुर्तास मीच स्वतः एक कविता म्हणतो आणि थांबतो। बघा, हे वय असतं कॉलेजचं, हे वय असतं कॉलेजचं, हे वय असतं तरुणपणाचं। आणि या तरुणपणात अनेक काही गोष्टी आपल्या मागे लागतात किंवा आपण त्या गोष्टींच्या मागे लागतो। या वयामध्ये सर्वांना जडतं ते म्हणजे प्रेम। आणि अशाच एका प्रेमावर मी एक कविता सादर करतो। माझ्या कवितेचं नाव आहे प्रेमात फार काय होतं, प्रेमात फार वेळा काय होतं। प्रेम तिच्यावर करायचं, प्रेम तिच्यावर करायचं, तिच्याच घराभोवती फिरायचं, प्रेम तिच्यावर करायचं, तिच्याच घराभोवती फिरायचं, आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात गोड भरून ठेवायचं। माझ्या कवितेचे मी केशव रमेश पाटील FY BA विद्यार्थिनी। माझ्या कवितेचे शीर्षक आहे जीवनाच्या वाटेवर। जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना, जीवनाच्या
जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना कुठेतरी थांबायचे असते, तसेच पुढे चालायचेही असते. मागे वळून पाहायचे नसते. जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना थोडे हसायचे असते, मनाला मोकळे करायचे असते. दुःख बाजूला सारायचे असते, हसत मुखाने पुढे सरकायचे असते. जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना स्वप्नमणी रंगवताना आठवण तुझीच येते. स्वप्नमणी रंगवताना आठवण तुझीच येते. मन डोलावते, मन हेलावते, तन डोलावते, आठवण तुझीच करताना. मन हेलावते, तन डोलावते, आठवण तुझीच करताना. मन अविचारी अनांते, रमते तुझ्या स्मृतीत. ठाव घेते फक्त तुझ्या मनाचा, न त्याने विचार कोणाचा. ठाव घेते फक्त तुझ्या मनाचा, न त्याने विचार कोणाचा. विचार तुझाच करिता मी भान अर्पून गेली. विचार तुझाच करिता मी भान अर्पून गेली. मी माझी न राहिली, बोलले तुझ्या वेड्या मना. मी माझी न राहिली, बोलले तुझ्या वेड्या मना. थँक्यू. आला श्रावणाचा मास, शोभे रंगचटाकार. हिरवळ वसुंधरा, इंद्रधनु आकाशात. सरसर येती सरी, मेघराज नाचेवरी. क्षण काळवंटे सारे, क्षणातच कुंदन. बांधे चोका झाडावर, हौस भारी हिंदोळ्यांची. आल्या मागे वाशिनी, पूजा मगावर. मनासारखे सारे काही जीवनाचे करते का. फुले विखुरली पडती तरीही झाड सारखे जळते का. भोगावे लागते तर सगळा जे येते ते वाट्याला. गुलाब गोटे मोडत नाही आसपासच्या काट्यांना. शब्द का होती मुके, काही मला कळेना. शब्द का होती मुके, काही मला कळेना. श्रावणात तुझी ती वेळी अजूनही मला उमटेना. मनही हलकेच लाजते श्रावणात तुला पाहताना. मनही हलकेच लाजते श्रावणात तुला पाहताना. किरणांसवे त्या सोनेरी उन्हात राहताना. कोसळताना तू श्रावणा, काही मला समजेना. कोसळताना तू श्रावणा, काही मला समजेना. डोळ्यांनाही त्या मग पापणीही हलवेना. कार्यक्रमाला एक वेगळा क्रेज मिळाला, एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला असं मला वाटतं. म्हणजे ठाणे, कल्याण ह्या शहरामध्ये मंगळागौरचे कार्यक्रम होतातच, पण मला वाटतं आपल्या कोणगावमध्ये मंगळागौर आणि श्रावणसरीचा कार्यक्रम अरेंज करणारं पाटील कॉलेज हे एकमेव आहे. त्या बाईपण वारीने मला वाटतं सगळ्यांनी पिक्चर बघितलेला आहे. असं कोणी नसेल कुठली महिला की तिने तो पिक्चर बघितलेला नाहीये. त्याच्यामध्ये दिवा परतचा एक डायलॉग आहे की अर्ध आयुष्य संपलं आणि स्वतःसाठी जगायचं राहूनच गेलं. बऱ्याच जणांना असं वाटतं, परंतु हा विचार 40व्या वर्षी जेव्हा मेनोपॉजल येतो तेव्हा येऊ देऊ नका. तुमचं वय काहीही असू द्या, तुम्ही 25 वर्षाच्या असू देत किंवा 55 वर्षाच्या असू देत, तुम्ही स्वतःसाठी वेळ द्या. तुम्ही इतरांसाठी एक घरातली जी बाई असते ती घरातल्या माणसांसाठी, बाहेर आपली नोकरी करत असताना सगळ्यांसाठी जगत असते, परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये ती स्वतःसाठी जगायचं विसरून जाते. तसं होऊ देऊ नका. आज इथं अनेक तरुणी आहेत. आपण म्हणतो की ठीक आहे, करू नंतर, बघू नंतर. हा बघू आणि हा नंतर कधीच येणार नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटतं ना त्या क्षणी तुमचं आयुष्य आनंदाने आणि भरभरून जगा. जी माणसं हवीशी वाटतात ती कधीही भेटत नाही. जी माणसं नकोशी वाटतात त्यांचा सहवास संपत नाही. जनाबाई विकास संस्थेचे गजाननराव पांडुरंग पाटील महाविद्यालय या महाविद्यालयाने आज मला एका विशेष कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी प्राचार्य केलेलं आहे. त्यासाठी मी या कॉलेजला भरपूर मी त्याचे आभार मानते. जावी जोडी कवितेने इतुके द्यावे की भरून जावी जोडी. मी निघून गेल्यावरही मागे उडाव्या ओळी. मी निघून गेल्यावरही मागे उडाव्या ओळी. सावित्रीच्या लेखी माझ्या मुली आणि माझे मित्र सर्वांना नमस्कार. आपलं हे कॉलेज जे आहे या कॉलेजचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातल्या आणि आपल्या शहरातल्या मुख्यतः मुलींना
पदवीपर्यंत तरी शिक्षण मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आदरणीय दादा सुरेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे कॉलेज स्थापन झालं आणि या कालखंडात कॉलेज सुरू झालं त्यावेळेला माझ्या साथीदार जाधव मॅडम होत्या आणि नंतरच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करीत असताना जी काही डेव्हलपमेंट झाली तर मनाला समाधान वाटतं. खांडे मॅडमने हा प्रस्ताव घेतला की आपण श्रावणामध्ये कार्यक्रम ठेवायचा. मला लगेच स्ट्राईक झालं, माझ्या आईचं आठवण आलं. आमची आई सगळे व्रत म्हणजे सगळे जे होते चातुर्मास, सगळे उपवास तपास, सण, उत्सव, फार उत्सवप्रेमी होते आणि ते सगळे तरी साजरे करायचे. या माध्यमातून महाविद्यालयाच्या माध्यमातून श्रावणात हा कार्यक्रम साजरा झाला तर मला तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आई मी आज जाधव मॅडमने गोंधळ भरून तुमचे गोंधळची कविता मी वाचली. गोंधळ भरून आपल्याला मार्गदर्शन केलं. धनश्रीताईंनी पण चांगल्या प्रकारे काय करायला पाहिजे, फक्त गृहस्थाश्रम हेच उद्दिष्ट नसून या जगामध्ये गरुड भरारी घेण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि ती ऊर्जा या कॉलेजमधून मिळावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. सर्वजण तुम्ही मला साथ देतात, तुमचे मानवाचे तेवढे धन्यवाद आणि दुसऱ्यांनाही देऊ शकते. तर तुम्ही या माझ्या मुली या जगामध्ये खंबीरपणे उभे राहू शकाल आणि जगाला चांगला समृद्धीचा मार्ग देऊ शकाल असा मला विश्वास आहे.